Hello dear students, welcome to Matrix Science Academy Impulse Batch. This is one short revision lecture of the topic Newton's Laws of Motion. हा टॉपिक क्लास 11th मधला फोर्थ टॉपिक आहे आणि या टॉपिक मध्ये आज कोणकोणते पॉइंट्स आपण कव्हर करणार आहे बघूयात. सो या टॉपिक मध्ये हे सगळे आर्टिकल्स आहेत जे आपल्याला एक एक करून कव्हर करायचे आहेत आणि त्याबरोबर त्याचे न्यूमेरिकल्स पण सॉल्व्ह करायचे. मी प्रत्येक आर्टिकल एक्सप्लेन करीन, त्याच्यावरती 2 क्वेश्चन्स किंवा 3 क्वेश्चन सॉल्व्ह करणार आहे. प्रत्येक क्वेश्चन सॉल्व्ह करताना तुम्ही व्हिडिओ पॉज करा, स्वतः ट्राय करा आणि नंतर त्याचं सोल्युशन बघा. हा पूर्ण वन शॉट रिव्हिजन लेक्चर बघून झाल्यावरती डिस्क्रिप्शन मध्ये दिलेली एक लिंक क्लिक करून त्याच्यामध्ये जी बुक दिली आहे फिजिक्सची 11th स्टँडर्डची ती डाउनलोड करा आणि त्यामध्ये NLM चे 50 क्वेश्चन्स आहेत ते सॉल्व्ह करा लेवल 1 चे. ते झाल्यावरती लेवल 2 आणि त्याच्यानंतर PYQs. जर हा तुम्ही सिक्वेन्स फॉलो कराल तर सगळा पूर्ण टॉपिक एवढ्या बुक मधनं कव्हर होऊन जाईल. साधारणतः 50 क्वेश्चन्स लेवल 1 मध्ये आहेत, 30 क्वेश्चन्स लेवल 2 मध्ये आहेत आणि PYQ चे 40-50 क्वेश्चन्स असतील. असे मिळून 120-130 क्वेश्चन्स आर इनफ फॉर दिस टॉपिक. सो दिस टॉपिक इज व्हेरी इम्पॉर्टंट टॉपिक इन मेकॅनिक्स अँड 1 मार्क त्याचा वेटेज आहे सीईटी साठी. सो लेट्स स्टार्ट डायरेक्टली. फर्स्ट पॉइंट, फर्स्ट आर्टिकल आहे न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. ऑब्व्हियसली सगळ्यांना माहित असतात, तरी एकदा क्विकली आपण गो थ्रू करूयात की व्हॉट आर न्यूटन्स लॉज ऑफ मोशन. 3 लॉज आहेत, न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटन्स सेकंड लॉ, न्यूटन्स थर्ड लॉ. न्यूटन्स फर्स्ट लॉ स्टेट करतो की जर कुठलाही एक्सटर्नल फोर्स ऑब्जेक्टवर ऍक्ट होत नसेल, F net acting on a body externally 0 असेल, the body remains in the state of rest or uniform straight line motion. Okay, it remains in the state of rest or uniform straight line motion, uniform straight line motion unless and until any external force acts on it. जोपर्यंत बॉडीवर कुठला फोर्स लागत नाही एक्सटर्नली अनबॅलन्स्ड, तोपर्यंत बॉडी रेस्टला राहते किंवा युनिफॉर्म स्ट्रेट लाईन मोशन मध्ये राहते. सेकंड लॉ जो आहे तो एक्झॅक्टली याच्या उलटा की जर फोर्स ऍक्ट होत असेल तर काय, तर इफ एनी एक्सटर्नल फोर्स इज ऍक्टिंग ऑन द बॉडी, फोर्स ऍक्ट होत असेल तर त्या बॉडीचा मोमेंटम चेंज व्हायला लागतो. मोमेंटम चेंज होणं म्हणजे काय, मास इंटू वेलॉसिटी, मास आणि वेलॉसिटीचा प्रॉडक्ट चेंज व्हायला लागतो आणि एफ नेट जो असतो तो डीपी बाय डीटी असतो. इट इज गिव्हन बाय डीपी बाय डीटी. सो रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम इज इक्वल टू फोर्स. दिस इज न्यूटन्स सेकंड लॉ. याला जर आपण अजून सिम्प्लिफाय केलं, मोमेंटमला आपण मास इंटू वेलॉसिटी टाकलं तर हा फॉर्म्युला कसा बनेल, डी mv बाय dt. त्यातनं मास जर बाहेर आला, कारण की ज्या क्वेश्चन्स मध्ये मास नाही बदलत आहे बॉडीचं, त्या केसमध्ये आपण मासला कॉन्स्टंट ट्रीट करू शकतो. सो तो मास बाहेर आल्यावरती काय बनतो, dv बाय dt. अँड वी नो दॅट dv बाय dt इज acceleration. सो न्यूटन सेकंड लॉ is famously known as F is equals to ma. But F is equal to ma is a special case of Newton's law. Actually the law is F is equal to dp by dt. यामध्ये एक छोटासा इम्पॉर्टंट पॉइंट असा आहे की जर हा dt पलीकडे मल्टिप्लाय केला तर F dt becomes equal to dp. याला म्हटलं जातं इम्पल्स. ओके, सो इम्पल्स इज इक्वल टू dp म्हणजे चेंज इन मोमेंटम. बऱ्याच क्वेश्चन मध्ये आपण हा फॉर्म्युला वापरणार आहे की इम्पल्स इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम. सो सेकंड लॉ F इज इक्वल टू डीपी बाय dt, त्यावरनं इम्पल्स इज इक्वल टू चेंज इन मोमेंटम डिराइव्ह होतो. इम्पल्स मोमेंटम थिअरम आहे. थर्ड लॉ सगळ्यांना माहित आहे, न्यूटन्स थर्ड लॉ, एव्हरी ऍक्शन हॅज एन इक्वल अँड ऑपोजिट रिएक्शन. सो ऑलवेज रिमेंबर फोर्सेस एक्झिस्ट इन पेअर्स. एकटा फोर्स कधीच नसतो, कुठलाही फोर्सला देयर इज ऑलवेज अ रिएक्शन फोर्स. There is not even a single force which only exists as a single force. It will always come in pairs. जसं की gravitational force Earth exerts on moon, the moon will also exert on Earth. जसं की electrostatic force, electron exerts on proton, proton also exerts on electron. If you push any object, the object will push you back by the same force. This is nothing but action reaction. So remember, forces always exist in pairs. So let us move to the second point, second slide. सो न्यूटन्स फर्स्ट लॉज, न्यूटनचे जे लॉज होते त्याच्यावरती बेस्ड काही क्वेश्चन्स पहिले तर बघूयात बिफोर वी मूव टू द सेकंड आर्टिकल. सो बिफोर वी स्टार्ट, तुम्ही पहिला तर व्हिडिओ पॉज करा, ट्राय करा हा क्वेश्चन तुम्हाला जमतोय का. सो क्वेश्चन काय बघा, अ प्लेयर caught a cricket ball of mass 150 gram moving at a rate of 20 meters per second. If the catching process of catching जो आहे तो 0.1 सेकंड मध्ये कंप्लीट होत असेल तर फोर्स किती लागणार आहे. बॉल हातात पकडताना जेव्हा क्रिकेट आपण कॅच पकडतो तेव्हा जेव्हा बॉल हिट करतो हाताला तर किती फोर्स लागणार आहे. तर मी मगाशी सांगितलं फोर्स इज नथिंग बट रेट ऑफ चेंज ऑफ मोमेंटम. आता जो बॉल आहे त्याचं मास दिलंय
150 ग्रॅम म्हणजे 0.15 kg हा ट्रॅव्हल करत होता ऍट द स्पीड ऑफ 20 मीटर्स पर सेकंड. बरोबर का नाही? सो जेव्हा तो फास्ट ट्रॅव्हल करत होता तर त्याचा मोमेंटम किती होता? मास इंटू वेलॉसिटी, इनिशियल मोमेंटम होता. हे मल्टिप्लाय करून बघा. 20 इंटू 0.15 इज 3 kg मीटर पर सेकंड. एवढा त्याचा मोमेंटम आधी होता. हातात पकडल्यावरती मोमेंटम 0 झाला. सो चेंज इन मोमेंटम किती झाला? चेंज इन मोमेंटम मॅग्निट्यूड वाईज 3 आहे. आणि हा पूर्ण प्रोसेस कॅच पकडण्याचा किती वेळात झालाय? 0.1 सेकंड मध्ये. सो त्यामुळे फोर्स लागला 30 न्यूटन. सो तुम्हाला माहित असेल की जर आपल्याला स्मूथ कॅच पकडायचं असेल, जास्त हाताला बॉल लागून नसेल घ्यायचा, तर आपण थोडासा हात पण मागे घेतो. आपण हा जो टाइम आहे ना, हा टाइम ऑफ इम्पॅक्ट वाढवतो. हा टाइम वाढवल्याने हा जर नंबर वाढला तर हा फोर्स कमी होतो आणि कमी इम्पॅक्ट बसतो. असंच हात पकडून थांबलो आपण तर काय होतं? जोरात बॉल लागतोय, राईट? सो त्या केसमध्ये टाइम ऑफ इम्पॅक्ट खूप छोटा असतो, लार्ज फोर्स इज अप्लाइड आणि हात लागून जातो. सो दिस इज द लॉजिक बिहाइंड द क्वेश्चन. सो लेट्स मूव्ह टू क्वेश्चन नंबर 2. आता हा पण क्वेश्चन तुम्ही ट्राय करू शकता. अ बॉल वेइंग 10 ग्रॅम हिट्स हार्ड ऑन द सरफेस वर्टिकली ऍट द स्पीड ऑफ 5 अँड रिबाउंड्स विथ द सेम स्पीड. म्हणजे एक बॉल 5 मीटर पर सेकंडनी सरफेसला हिट करतो आणि धडकून परत वर 5 मीटर पर सेकंडनी जातो. आता हा जो धडकण्याचा टाइम आहे तो 0.01 सेकंड, एकदम छोट्याशा टाइम साठी तो धडकून जातो. टाइम ऑफ इम्पॅक्ट म्हणतो म्हणजे. तर विचारलं की व्हॉट इज द फोर्स एक्झर्टेड बाय द सरफेस ऑन द बॉल. किती फोर्स लावला सरफेसने? आता सरफेसने फोर्स लावला म्हणून बॉलचा मोमेंटम बदलला. आधीचा मोमेंटम काय होता? डाऊनवर्ड होता. किती होता मोमेंटम? बघा, बॉल जेव्हा डाऊनवर्ड येत होता तेव्हा त्याचं मास 10 ग्रॅम. 10 ग्रॅम म्हणजे 0.01 किलोग्रॅम. सो आधीचा मोमेंटम होता 5 इंटू 0.01. 5 इंटू 0.01 0.05 डाऊनवर्ड मोमेंटम होता. आणि हिट झाल्यावरती तो वर तेवढ्याच मोमेंटमने गेला 0.01 अपवर्ड मोमेंटम. आता डाऊनवर्ड मोमेंटमला आपण निगेटिव्ह, अपवर्ड मोमेंटमला पॉझिटिव्ह ट्रीट करूयात. सो चेंज इन मोमेंटम किती झाला? चेंज इन मोमेंटम झाला फायनल मायनस इनिशियल. सो फायनल विच इज पॉझिटिव्ह मायनस इनिशियल विच इज निगेटिव्ह. सो चेंज झाला 0.10 चेंज इन मोमेंटम. आणि हा मोमेंटम किती वेळात बदलला? तर 0.01 सेकंड मध्ये टाइम लागला 0.01. ह्याला जर तुम्ही सॉल्व्ह कराल, न्यूमरेटर आणि डिनॉमिनेटर दोघांना 100 ने मल्टिप्लाय कराल ना, तर वरती होईल 1 2 10 आणि खाली 1 2 1. सो 10/1 इज 10 न्यूटन. सो ग्राउंडनी फोर्स लावला 10 न्यूटनचा बॉल वरती, त्यामुळे तो रिबाउंड होऊन वर गेला. सो दिस वॉज क्वेश्चन नंबर 2. सो फर्स्ट आर्टिकल जो होता दॅट वॉज 3 लॉज ऑफ न्यूटन. न्यूटन्स फर्स्ट लॉ, न्यूटन सेकंड लॉ, न्यूटन थर्ड लॉ. तिन्ही लॉज खूप बेसिक आहेत, आपण 8वी पासून ते शिकलो आहे. सो लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट पॉइंट. हा जो आहे हा कॉन्सेप्ट क्वेश्चन्स बेस्ड ऑन स्ट्रिंग्स, ब्लॉक्स अँड पुलीज. याच्यामध्ये काही स्टँडर्ड वेज आहेत जे लक्षात ठेवूयात. आपल्याला खूप जास्त क्वेश्चन ऍज सच नाहीये त्याच्यावरती, बट जर आला तर माहिती पाहिजे व्हॉट इज द मेथड ऑफ सॉल्विंग. सो पहिले आपण बघूयात ब्लॉक्सचे क्वेश्चन्स. सो ब्लॉक्सच्या क्वेश्चन्स मध्ये तुम्हाला हे लक्षात ठेवायचं की इफ दिस आर 3 ब्लॉक्स, लेट अस कन्सिडर these ब्लॉक्स. ब्लॉक्स ऑफ मास 2 kg, 3 kg, 5 kg. आणि या ब्लॉक्सला इथून फोर्स अप्लाय केलाय, लेट अस से 20 न्यूटन. आणि विचारलं जातं की व्हॉट इज द ऍक्शन रिएक्शन बिटवीन द ब्लॉक्स. या दोघांमध्ये व्हॉट इज द नॉर्मल रिएक्शन. ब्लॉक्स वाल्या क्वेश्चन मध्ये ऍक्शन रिएक्शन विचारलं जाईल की 2 kg वाला ब्लॉक 3 kg वर किती फोर्स लावतोय, किंवा 3 kg वाला 5 kg वर किती लावतोय. उलट पण विचारू शकतो, 3 वाला 2 वर किती लावतोय किंवा 5 वाला 3 वर किती लावतोय, बिकॉज हा जो ऍक्शन रिएक्शन आहे तो ऑलवेज इक्वल असेल. हा जेवढा ह्याच्यावर लावेल तेवढाच हा ह्याच्यावर लावेल, हा जेवढा ह्याच्यावर लावेल तेवढाच हा ह्याच्यावर लावेल. आणि याला सॉल्व्ह करण्याचा शॉर्टकट खूप इझी आहे. तो असा आहे, तर स्टेप नंबर 1 फाइंड करायचं ऍक्सेलरेशन ऑफ द सिस्टम. सिस्टमचं ऍक्सेलरेशन काढायचं. आणि ऍक्सेलरेशन काढलं जातं टोटल फोर्स अपॉन टोटल मास m1 प्लस m2 प्लस m3. आणि या लॉजिकनी काय येईल आन्सर बघा. फोर्स लावलाय 20, बरं हा नेट घ्यायचा असतो. आता 1 दिलाय, कधी कधी दोन्ही साइडून फोर्स लावते, नेट घ्यायचा त्यावेळेस. नेट फोर्स 20 अपॉन टोटल मास 10. सो सिस्टमचं ऍक्सेलरेशन 2 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर.
या रेटने सिस्टम ऍक्सेलरेट होत आहे पुढे राईट साईडला. तर आता ऍक्शन रिॲक्शन कसे काढायचे बघा, इथून स्टार्ट करायचं लेफ्ट साइडून, जिथून फोर्स लावलाय तिथून मी स्टार्ट करतो. अवेलेबल फोर्स किती होता? 20चा फोर्स अवेलेबल होता. त्या 20च्या फोर्स मधनं यांनी किती फोर्स वापरला? कोणी? 2 kg वाल्यांनी किती फोर्स वापरला? तर 2 kg वाला ऍक्सेलरेट होतोय, 3 वाला पण ऍक्सेलरेट होतोय, 5 वाला पण ऍक्सेलरेट होतोय. एव्हरी ब्लॉक इज ऍक्सेलरेटिंग, ईच ब्लॉक इज ऍक्सेलरेटिंग ऍट द रेट ऑफ 2. सो हाऊ मच फोर्स? जस्ट थिंक अबाउट दिस ब्लॉक. ह्या ब्लॉकला किती फोर्स लागतोय? 4 न्यूटन लागतोय. या ब्लॉकला किती फोर्स लागतोय? 6 न्यूटन लागतोय. या ब्लॉकला किती फोर्स लागतोय? 10 न्यूटन लागतोय. याला 4 न्यूटन लागतोय, याला 6 न्यूटन लागतोय, याला 10 न्यूटन लागतोय. सो याला 4 न्यूटन जर लागत असेल फोर्स, पण अवेलेबल 20 असेल, तर 20 त्याला दिला आपण, त्यांनी त्यातला 4 वापरला, उरला किती? 16 त्यांनी पास केला. सो पुढच्याला त्यांनी ढकललं 16नी, त्यामुळे ह्यांनी पण ह्याला मागे ढकललं 16. आता 16 ह्याला मिळाला, तर या 16 मधनं यांनी किती वापरला? 3 2 6 त्यांनी वापरला. 6 जर त्यांनी वापरला, 16 त्याला मिळाला होता, 6 वापरला, तर उरला किती? 10 त्यांनी पुढे पास केला. सो ह्याला मिळाला 10, म्हणून त्यांनी मागे ढकललं 10. दिस इज हाऊ वी फाइंड द रिॲक्शन्स. एक एक्झाम्पल अजून घेतो मी ते. जर दोन्ही साइडून फोर्स असतील तर काय? 3 kg, 4 kg, 8 kg, 50 Newton, 20 Newton. And now the question is, find the reaction between the surfaces. इथे रिॲक्शन काढा म्हणताय. सेम लॉजिक. स्टेप 1, we will find net force upon mass. Total mass will give you acceleration net. So काय ते नेट ऍक्सेलरेशन बघा. 50 इकडे, 20 इकडे, नेट किती झाला? 30 डिवाइडेड बाय व्हॉट इज टोटल मास ऑफ द सिस्टम? 3 4 5 3 4 8 3 4 7 7 आणि 8 15. सो ऍक्सेलरेशन आलं 2. सो इट मीन्स हा 3 kg वाला ऍक्सेलरेट होतोय 2 नी, 4 kg वाला ऍक्सेलरेट होतोय 2 नी, आणि 8 kg वाला पण ऍक्सेलरेट होतोय 2 नी. रिक्वायरमेंट या ब्लॉकची काय आहे? किती फोर्स त्याला लागतोय 2 नी ऍक्सेलरेट करायला? याला ऍक्सेलरेट करायचं असेल तर वी नीड अ फोर्स ऑफ 6 न्यूटन. अवेलेबल इज 50. 50 मधनं ह्यानी 6 वापरला, किती पुढे पास ऑन करेल तो? किती फोर्स पास ऑन करेल? हा जो आहे, इट विल पास ऑन द फोर्स ऑफ 50 मधनं 6 यूज झाला, सो इट विल पास ऑन द फोर्स ऑफ 44. 6 वापरला, 44 पास केला. आता हा 4 kg वाला 2 नी ऍक्सेलरेट होण्यासाठी किती युटिलाइज करेल? 2 4 जा 8, 8 वापरेल. 44 त्याला अवेलेबल आहे. 44 जो अवेलेबल, त्याच्यातनं 8 वापरेल तो, उरलेला पुढे पास ऑन करेल. 44 मधून 8 गेला, किती राहिला? 36. सो तिसऱ्याला मिळेल 36. 36 मधनं हा किती वापरेल? हा वापरेल 16. 36 मधनं 16 वापरेल, तर राहील किती? 20. तो किती अवेलेबल आहे? सो दिस इज हाऊ वी सॉल्व्ह रिॲक्शन्स बिटवीन द ब्लॉक्स. सो क्वेश्चन जर ब्लॉक्सचा आला, किंवा इव्हन स्ट्रिंग मध्ये सेम लॉजिक आहे. स्ट्रिंग मध्ये एवढाच फरक असणार आहे. इन द केस ऑफ स्ट्रिंग्स डिफरन्स असा असेल की ब्लॉक्स मध्ये एक ब्लॉक दुसऱ्याला जेव्हा ढकलतो तर ब्लॉकचे फोर्सेस पुशिंग असतात. तर स्ट्रिंग मध्ये फरक असा आहे की स्ट्रिंग मधले फोर्सेस हे पुशिंग नसतील तर पुलिंग असतील. पुशिंग नसतील, दे विल बी पुलिंग. M1, M2, M3, and if I pull the blocks system of this string blocks, if I pull it to the right, there will be tensions in the string, and जसं इथे नॉर्मल रिॲक्शन वर पुशिंग each other, these strings are pulling the blocks. म्हणजे M3 M2 ला ओढतोय, तेवढ्याच फोर्सनी M2 M3 ला ओढतोय, M1 ला M2 ओढतोय, आणि M1 M2 ला ओढतोय. एकमेकांना ओढतायत ते. टेन्शन मध्ये ओढणारे फोर्सेस असतात, पुल करणारे फोर्सेस असतात. याला आपण T1 म्हणतो, ह्याला T2 म्हणतो. आणि हे T1 T2 पण काढता येतात. एकदम इझी आहे, लॉजिक सेम आहे. आपण ह्याचा पण एक क्वेश्चन सॉल्व्ह करून बघूयात. बघा, 2 किलो, 3 किलो, 5 किलो, इथून ढकललं 30 न्यूटन. सेम स्टेप्स इथे जशा होत्या तशाच सेम स्टेप्स. स्टेप नंबर 1, नेट ऍक्सेलरेशन. कसं काढणार नेट ऍक्सेलरेशन? नेट फोर्स अपॉन टोटल मास.
किती आहे टोटल मास 10, नेट फोर्स किती आहे 30, 30 अपॉन 10 इज 3 मीटर पर सेकंड स्क्वेअरनी हा ब्लॉक ऍक्सेलरेट होणार आहे, सिस्टम ऍक्सेलरेट होणार आहे कोणत्या डायरेक्शन मध्ये, जिथे नेट फोर्स आहे. सो हा 3 ने ऍक्सेलरेट होईल, हा 3 ने ऍक्सेलरेट होईल, हा 3 ने ऍक्सेलरेट होईल. आपल्याकडे अवेलेबल फोर्स 30 आहे, अवेलेबल म्हणजे जो दिलेला फोर्स आहे तो 30 आहे. त्यामध्ये हा किती युटिलाइज करणार आहे, हा युटिलाइज करेल 15, त्याला 15 लागतोय ढकलायला. सो 30 मधून त्याला 30 दिलाय आपण, तो 15 युज करेल, खाईल, राहिलेला 15 पास करेल. सो इथे टेन्शन दिसेल 15. 15 मधून हा किती खाईल, याला याला स्वतःला 9 न्यूटन लागणार आहे, त्याचा मास इंटू त्याचा ऍक्सेलरेशन. सो 15 मधनं 9 त्यांनी घेतलं, सो राहील किती 6, आणि 6 याला बरोबर मिळालं. कधी कधी दोन्ही साइडून फोर्सेस असतील तर बिलकुल घाबरायचं नाहीये. 1 kg, 3 kg, 6 kg, इथून लावला 50 न्यूटन, इथून लावला 30 न्यूटन, आणि विचारलं की सांगा आता टेन्शन किती आहेत. बिलकुल टेन्शन नाही घ्यायचं, फर्स्ट काढायचा नेट फोर्स अपॉन टोटल मास, म्हणजे काय काढायचं, नेट ऍक्सेलरेशन काढायचं, जे आपण मगासपासून करत आलो. नेट ऍक्सेलरेशन काय येईल, टोटल फोर्स बघा 50 मोठा 30 पेक्षा, नेट फोर्स 20 डिवायडेड बाय सिस्टमचा अख्खा मास 10. सो ऍक्सेलरेशन सिस्टम चाललं 2 मीटर्स पर सेकंड स्क्वेअर. कोणत्या डायरेक्शन मध्ये, ज्या डायरेक्शन मध्ये फोर्स आहे. सो इथे 2, इथे 2, इथे 2. आता काय होईल, हा 50 दिलाय, हा युटिलाइज किती करेल, याला स्वतःला पळवायला 6 2 जा 12 फोर्स लागणार आहे. 50 मधनं ह्यानीच 12 खाल्ला तर उरला 38, हा 38 इथे युज होईल. सो इथलं टेन्शन 38 मिळालं. त्या 38 मधनं हा स्वतः किती घेईल, 6 न्यूटन घेईल. सो किती उरला, 38 मधनं 6 गेला तर 32 राहिला. 32 नंतर हा किती खाईल, हा 2 न्यूटन खाईल. सो उरेल किती 30, जो किती अवेलेबल आहे. दिस इज हाऊ यू सॉल्व क्वेश्चन्स बेस्ड ऑन स्ट्रिंग्स अँड ब्लॉक्स. समजतंय का, स्ट्रिंग्स आणि ब्लॉक्स. आता पुलिस साठी मी तुम्हाला काही कॉन्सेप्ट सांगतो, पुलिस साठी तुम्ही लक्षातच ठेवा. आहे समजा एक पुली आहे, ही मासलेस पुली आहे, आणि याला 2 मासेस अटॅच आहेत, M1 आणि M2, आणि दोन्ही मासेस असे व्हर्टिकली फ्रिक्शनलेस. पुलीला इथे कुठे फ्रिक्शन नाहीये मध्ये, मासलेस पुली आहे. आणि जर हे 2 मासेस दिले असतील आणि एक कोणता तरी मोठा असेल, समजा M2 मोठा आहे, तर हा खाली जाईल आणि हा वर जाईल. विचारतात नॉर्मली 2 गोष्टी, की व्हॉट इज ऍक्सेलरेशन ऑफ दिस ब्लॉक्स. ऑब्व्हियसली ज्या रेटने हा खाली जाणार आहे, हा 2 मीटर पर सेकंड स्क्वेअरनी खाली जाणार आहे, तर हा पण 2 नीच वर जाईल. समजा हा वाला फास्ट जायला लागला आणि हा स्लो जायला लागला, तर स्ट्रिंगच तुटून जाईल ना. स्ट्रिंगची तर फिक्स्ड लेंथ आहे. सो ज्या रेटने एक खाली जातो त्या रेटने एक वर जातो, ज्या रेटने हा खाली जातो त्या रेटने वर जातो. सो त्यामुळे ऍक्सेलरेशन विचारलं मासेसचं तर त्याचा डायरेक्ट शॉर्टकट आहे, डिफरन्स इन द मासेस, मोठा मायनस छोटा, डिफरन्स म्हणजे दोघांमधला डिफरन्स मायनस करायचं, अपॉन सम ऑफ द मासेस into g. This is the direct answer. Acceleration of the system, acceleration of the this thing, masses. And tension in the string विचारलं तर त्याचा आन्सर आहे, tension in the string is twice m1 m2 upon m1 plus m2 into g, twice m1 m2 upon m1 plus m2 into g. This is how you can find the tension in the string. कधी कधी हे ब्लॉक्स जे आहेत, हे ब्लॉक्स इन्क्लाइंड सरफेसवर ठेवले असतील, त्या केसमध्ये तुम्हाला थोडासा फॉर्म्युलामध्ये व्हेरिएशन जाणवेल. इथे एक स्ट्रिंग आहे, इथे एक स्ट्रिंग आहे, हा ब्लॉक असा आहे, त्याचं मास आहे m1, याचं मास आहे m2. हा अँगल अल्फा आहे, हा अँगल बीटा आहे. आता कोण खाली जाणार कोण वर जाणार हे डिसाइड करतो M1G चा साइन, M2G चा साइन. जो मोठा असेल, ज्याचा साइन कॉम्पोनंट मोठा असेल, तो आहे विनर, त्या डायरेक्शन मध्ये जाणार. बट जेव्हा जाईल ब्लॉक्स तर किती ऍक्सेलरेशन जातील, तर त्याचा आन्सर आहे दोघांचे साइन कॉम्पोनंट घ्यायचे, M1 साइन अल्फा मायनस M2 साइन बीटा. ऑब्व्हियसली जो मोठा आहे तो पहिला लिहिणार आहे, म्हणून मी मॉड पुट करतो, अपॉन सम ऑफ द मासेस, जसं इथे होतं, इंटू जी. So this is the formula of acceleration. तुम्ही म्हणा सर हे दोन वेगळे कसे काय,
ऑब्व्हियसली इथे अँगल्स आहेत, इथे अँगल्स नाही आहेत. तुम्हाला जर जाणवत असेल तर इथे अँगल्स ऍक्च्युअल मध्ये 90-90 आहेत. समजते ना, सरळ झालेत ना. या स्ट्रिंग्स कशा आहेत, व्हर्टिकल आहेत. या स्ट्रिंग्स अँगल वरती आहेत. ते अँगलच नसतं तर 90-90 झालं असतं. सो 90-90 टाकलं नाही ते साइन 90 तर ते 1-1 होतं आणि हेच मिळतं परत. आणि तसाच टेन्शनचा फॉर्म्युला आहे M1 M2 साइन अल्फा प्लस साइन बीटा अपॉन M1 प्लस M2 होल इंटू G. दिस इज द फॉर्म्युला ऑफ टेन्शन. परत एकदा 90-90 टाकलं तर साइन अल्फा प्लस साइन बीटा 2 बनतो आणि तो 2 इथे येतो. जर असा प्रश्न असेल की हे सिस्टम असा असेल, एक ब्लॉक आहे आणि दुसरा ब्लॉक आहे आणि हा M1 आहे, हा M2 आहे, तर अशा वेळेस याचा हा स्पेशल केस आहे. कसं काय स्पेशल केस आहे, तर अल्फा 0 डिग्री. बघा ही स्ट्रिंग आडवी झाली ना, आडवी झाली म्हणजे 0 अल्फा आहे आणि बीटा 90 आहे. सो एकाला 0 एकाला 90 टाकून टेन्शन काढू शकता, एकाला 0 एकाला 90 टाकून तुम्ही ऍक्सेलरेशन पण काढू शकता. सो हा जनरल फॉर्म्युला. या फॉर्म्युल्याने हा पण मिळतो, हा स्पेशल केस झाला ह्याचा. या फॉर्म्युल्याने हा पण मिळतो, स्पेशल केस झाला. कसाही क्वेश्चन विचारला तुम्ही सॉल्व्ह करू शकता. असाही क्वेश्चन विचारू शकतात, इथे एक ब्लॉक आहे आणि इथे एक ब्लॉक आहे. सो आता सध्या परत एकदा तुम्ही अल्फाला काय घेणार, 0, बीटाला घेणार हा जो अँगल दिलाय तो. सो अशा केसचे क्वेश्चन्स पण याच फॉर्म्युलेने सुटतात. सो स्ट्रिंग ब्लॉक पुली वरचे बेस्ड क्वेश्चन्स तुम्हाला आले पाहिजे. हा एक क्वेश्चन आहे बेस्ड ऑन स्ट्रिंग ब्लॉक. ट्राय टू सॉल्व दिस क्वेश्चन. See, the question is, a force of 12 Newton pulls a block of mass 3.5 kg. There is a block of mass 3.5 kg and it is being pulled by a rope. ही जी रोप आहे त्याचा मास किती आहे, 0.5 kg आणि याला ओढतोय तो. कितीने ओढतोय, 12 न्यूटन. तुम्हाला विचारलंय की व्हॉट विल बी द रिएक्शन फोर्स एक्झर्टेड बाय द ब्लॉक ऑन द रोप. म्हणजे रोप आणि ब्लॉक मध्ये ऍक्शन रिएक्शन काय आहे. इथं आपल्या शॉर्टकटने येणार आहे. आपला शॉर्टकट काय सांगतोय, पहिला कधी पण नेट ऍक्सेलरेशन काढा. नेट ऍक्सेलरेशन कसं काढायचं, टोटल फोर्स एकटाच आहे अपॉन टोटल मास 4 आहे. सो नेट ऍक्सेलरेशन 3 झालं. म्हणजे याला पळवायला 3 ऍक्सेलरेशन नी पळवायचंय, याला पण 3 ऍक्सेलरेशन नी पळवायचंय. बरं अवेलेबल 12 आहे, 12 मधनं हा किती खाणार, 3 × 0.5 किती होतं, 1.5. 12 अवेलेबल आहे, दिस विल युटिलाइज 1.5. व्हॉट इज लेफ्ट इज 10.5 आणि 10.5 जो अवेलेबल आहे तो पूर्ण हा यूज करेल. 3.5 × 3 करून बघा, 10.5 येतात. सो करेक्ट आन्सर फॉर दिस इज ऑप्शन ए. करेक्ट आन्सर इज ऑप्शन ए. नेक्स्ट क्वेश्चन. 3 ब्लॉक दिलेत. पहिल्याचं मास 10, दुसऱ्याचं मास 6, तिसऱ्याचं मास 4 आणि फोर्स जो लावलाय, पुल केलंय, पुल इकडे पुल केलंय कितीनी, 40 न्यूटननी आणि विचारलंय व्हॉट इज टेन्शन T2. इथला टेन्शन विचारलंय. बघा इझी क्वेश्चन आहे, आपल्याला स्टेप्स माहिती आहेत. सगळ्यात पहिली स्टेप नेट ऍक्सेलरेशन काढायचं. किती आहे नेट ऍक्सेलरेशन, टोटल फोर्स 40 डिवाइडेड बाय टोटल मास 10, 6, 4 ऍड करून बघा 20 येतं. सो नेट ऍक्सेलरेशन इज 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर. म्हणजे हा पण 2 ने पळणार आहे, हा पण 2 ने पळणार आहे आणि हा पण 2 ने पळणार आहे. अवेलेबल फोर्स 40 आहे, हा किती युटिलाइज करेल, हा त्यातनं 8 फोर्स घेईल, 4 × 8 हा वापरेल. 40 दिला होता, 8 वापरला, मग राहिला किती, राहिला इथे 32 आणि इथलाच टेन्शन विचारलाय T2. 32 आन्सर आहे. आन्सर इज डेल्टा. सिंपल सिंपल क्वेश्चन्स असतात बघा, बिलकुल टफ नाही. कॉन्सेप्ट माहित असेल तर इझिली सॉल्व्ह करता येतात क्वेश्चन्स. नेक्स्ट क्वेश्चन वर जाऊयात. बरं या क्वेश्चन मध्ये, हा क्वेश्चन आत्ता सध्या थोडासा लवकर आलाय चुकून, हा ऍक्च्युली आता नाही, आपण हा नंतर सॉल्व्ह करूयात. कधी माहितीये, तर सेंटर ऑफ मास जेव्हा सुटेल ना तेव्हा आपण सेंटर ऑफ मास वेळेस हा सॉल्व्ह करू शकतो. सो आता आपण स्किप करूया हा क्वेश्चन, कारण की आता सेंटर ऑफ मासचा कॉन्सेप्ट नाही झालाय. बरं इझीच क्वेश्चन आहे. सेंटर ऑफ मासचा फॉर्म्युला लागणार आहे. विचारले की व्हॉट इज द डिस्टन्स ट्रॅव्हल्ड बाय सेंटर ऑफ मास. ओके, बट आता सध्या आपण स्किप करू. इनफॅक्ट आपण या क्वेश्चनला असं सॉल्व्ह करूयात की फाइंड द ऍक्सेलरेशन ऑफ द सिस्टम.
या सिस्टमचं ऍक्सेलरेशनच नुसतं विचारलं असतं तर काय आलं असतं, ऍक्सेलरेशन ऑफ द सिस्टम आलं असतं सबट्रॅक्शन ऑफ मास 2 - 1 अपॉन सम ऑफ मास 2 + 1 इंटू जी. सो ऍक्सेलरेशन किती आलं, मासेसचं ऍक्सेलरेशन आलं 1/3 इंटू जी, दॅट इज 10/3. जी तर 10 दिलाय. सो 10 मीटर पर सेकंड स्क्वेअर या रेटनी हा ब्लॉक खाली जाणार आहे आणि हा ब्लॉक वर जाणार आहे. सो दोन मासचे ऍक्सेलरेशन दिले आहेत. हा ज्या रेटनी वर चाललाय, हा त्या रेटनी खाली येतोय. ह्यांचा सेंटर ऑफ मास काय करेल हे आपण सेंटर ऑफ मास शिकल्यावरती तुम्हाला इझिली सॉल्व्ह करता येईल. हा मार्क करून ठेवा, तुम्ही नंतर हा क्वेश्चन सॉल्व्ह करायचा आहे. So these were the questions, guys, based on the second part called as strings, blocks, and pulleys. Let's move to the next concept now, guys. Okay, so the next point is types of forces. Now this is a theoretical part. थोडंसं याला आपण क्विकली बघूयात की कोणते कोणते फोर्सेस आपण याच्यात बघणार आहे टाइप्स ऑफ फोर्सेस मध्ये. सी, टाइप्स ऑफ फोर्सेस मध्ये सगळ्यात पहिलं तर फंडामेंटल फोर्सेस इन नेचर असतात. फंडामेंटल फोर्सेस इन नेचर. त्याचे 4 फंडामेंटल फोर्सेस तुम्हाला माहित पाहिजे. कोणकोणते आहेत ते 4? ग्रॅव्हिटेशनल, इलेक्ट्रोमॅग्नेटिक, स्ट्रॉंग न्यूक्लिअर फोर्स, वीक न्यूक्लिअर फोर्स. आणि यांचं कंपॅरेटिव्ह अनालिसिस हे तुम्ही टेक्स्टबुक मध्ये तुम्हाला हे सापडेल. सो प्लीज गो थ्रू दिस कंपॅरेटिव्ह अनालिसिस की दिस इज लाईक, याची रेंज अनलिमिटेड असते, याची लॉंग रेंज असते, व्हेरी व्हेरी स्मॉल रेंज असते, याची व्हेरी व्हेरी स्मॉल रेंज असते. हा मीडियम इंडिपेंडेंट असतो, हा मीडियम डिपेंडेंट असतो, ह्याच्यात मीडियमचा संबंधच येत नाही. या फोर्स मध्ये इन्व्हर्स स्क्वेअर लॉ चालतो, याच्यात इन्व्हर्स स्क्वेअर लॉ चालतो, या दोघांना इन्व्हर्स स्क्वेअर लॉ नाही चालत. या काही गोष्टी आहेत, फॅक्ट्स आहेत जे तुम्हाला लक्षात ठेवावे लागतील. ओके, आणि हे सोडून जर आपण टाइप्स ऑफ फोर्सेसचा विचार केला तर 2 प्रकारचे फोर्स असतात, कॉन्टॅक्ट फोर्सेस आणि नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस. नॉन कॉन्टॅक्ट फोर्सेस कोणकोणते असतात की जे 2 बॉडीज मध्ये बिना टचिंग फोर्स लावू शकतात. जसं की ग्रॅव्हिटेशनल फोर्स, अर्थ आणि सन मधला जो फोर्स, इट इज अ नॉन कॉन्टॅक्ट फोर्स. इलेक्ट्रोमॅग्नेटिक फोर्स बिटवीन 2 चार्जेस और अ मुव्हिंग चार्ज, ते फोर्सेस नॉन कॉन्टॅक्ट असतात. बट कॉन्टॅक्ट फोर्सेस कोणते असतात? तर कॉन्टॅक्ट फोर्सेस इज बिकॉज ऑफ द फिजिकल कॉन्टॅक्ट. एक्झाम्पल आहे नॉर्मल रिएक्शन. यू कॅन स्टँड ऑन सरफेस ऑफ अर्थ बिकॉज देर इज अ नॉर्मल रिएक्शन बिटवीन द फ्लोर अँड द पर्सन. Another example of contact force is the frictional force. 2 bodies contact मध्ये असतील तरच तो फोर्स लागेल. Another example of contact force is a viscous force or a air resistance force. So these are contact forces, these are non-contact forces. Types of forces. नंतर पुढचा पार्ट, फ्रेम ऑफ रेफरन्सेस. नाउ दिस इज थियोरटिकल पार्ट अगेन. 2 प्रकारचे फ्रेम ऑफ रेफरन्सेस असतात. एकाला आपण म्हणतो इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. याला अजून एक नाव आहे नॉन ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. आणि दुसरी जी फ्रेम ऑफ रेफरन्स आहे त्याला आपण म्हणतो नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. नॉन इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स. याला अजून एक नाव आहे ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. ऍक्सेलरेटेड फ्रेम ऑफ रेफरन्स. फ्रेम ऑफ रेफरन्स. दोघांमध्ये फरक काय आहे? इनर्शियल फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे आपण ज्या फ्रेम मध्ये आहेत ती फ्रेम जर काही ऍक्सेलरेटेड नसेल. व्हॉट इज अ फ्रेम? पहिली गोष्ट तुम्हाला व्हॉट इज अ फ्रेम? फोटो फ्रेम आहे का? तर नाही. फ्रेम ऑफ रेफरन्स म्हणजे कोऑर्डिनेट सिस्टम आपण म्हणूया. आपण ज्या XYZ सिस्टम मध्ये आहे आणि ज्या सिस्टम मधनं आपण ऑब्झर्व करतोय गोष्टींना, त्या गोष्टी म्हणजे ती जर का कोऑर्डिनेट सिस्टम इटसेल्फ रेस्टला असेल किंवा मूव्ह होत असेल तर कॉन्स्टंट स्पीडनी मूव्ह होत असेल तर तशा इनर्शियल, त्याला आपण इनर्शियल फ्रेम म्हणतो. आणि इनर्शियल फ्रेम मध्ये बिंदास लक्षात ठेवा NLM व्हॅलिड आहे. यू कॅन अप्लाय द लॉज. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आर डायरेक्टली ऍप्लिकेबल. सो NLM इनर्शियल फ्रेम किंवा नॉन ऍक्सेलरेटेड फ्रेम मध्ये व्हॅलिड आहे. म्हणजे जी फ्रेम ऑफ रेफरन्स स्वतः ऍक्सेलरेटेड नाहीये. फॉर एक्झाम्पल आपण एका बसमध्ये बसलो आणि त्या बसमध्ये बसल्यावरती आपल्यासाठी बस हा फ्रेम ऑफ रेफरन्स झाला. आपल्यासाठी बसमध्येच ही एक्स ऍक्सिस, ही वाय ऍक्सिस आणि ही झेड ऍक्सिस बसमध्येच. आता ही जी बस रेस्टला असेल त्याच्यामध्ये तुम्ही आतमध्ये जे काही एक्सपेरिमेंट्स कराल त्याच्या डायरेक्टली NLM व्हॅलिड आहे. जरी ती बस मूव्ह होत असेल कॉन्स्टंट स्पीडनी स्ट्रेट लाईन मध्ये तरी NLM व्हॅलिड आहे. न्यूटन्स लॉज ऑफ मोशन आर डायरेक्टली ऍप्लिकेबल. बट जर ती बस ऍक्सेलरेटेड असेल, जर ही बस रेस्टला असेल तर काही प्रॉब्लेम नाही. तुम्ही न्यूटन्स लॉ अप्लाय करा. स्ट्रेट लाईन मोशन मध्ये असेल कॉन्स्टंट वेलॉसिटीनी म्हणजे युनिफॉर्म वेलॉसिटीनी
तरी न्यूटन्स लॉ ऍप्लिकेबल आहे. प्रॉब्लेम तर तेव्हा आहे जेव्हा ती बस ऍक्सेलरेट होईल. आता ऍक्सेलरेट म्हणजे दोन प्रकारचं, एक तर मॅग्निट्यूड वाईज म्हणजे त्याची स्पीड वाढते किंवा कमी होतीये, किंवा डायरेक्शन वाईज ऍक्सेलरेट, जसं की टर्न मारत असेल तर टर्न मारताना पण जरी स्पीड कॉन्स्टंट असेल स्टील इट इज ऍक्सेलरेट. आणि ऍक्सेलरेटेड फ्रेमला नॉन इनर्शियल म्हणतात. आणि नॉन इनर्शियल फ्रेम मध्ये न्यूटन्स लॉज आर नॉट व्हॅलिड डायरेक्टली. वी हॅव टू अज्युम समथिंग इन ऑर्डर टू मेक देम व्हॅलिड. जसं की या बसमध्ये जर ही बस पुढे ऍक्सेलरेट होत असेल विथ 2 मीटर पर सेकंड स्क्वेअर, तर आपल्याला आतमध्ये NLM अप्लाय करायला असं अज्युम करावं लागेल की प्रत्येक बॉडीवरती 2 मीटर पर सेकंड स्क्वेअरचं मागे ऍक्सेलरेशन आहे. हा सुडो ऍक्सेलरेशन किंवा सुडो फोर्स अज्युम करावा लागतो. कोणत्या डायरेक्शन मध्ये असतो तो? ज्या डायरेक्शन मध्ये फ्रेम ऍक्सेलरेटेड आहे त्याच्या ऑपोजिट. म्हणजे तुम्ही बसमध्ये बसला आहात आणि बसमध्ये बसल्या असल्यावरती बस समजा टर्न घेत असेल तर ऑब्व्हियसली बस ऍक्सेलरेटेड टुवर्ड सेंटर आहे. तर आतमधल्या सगळ्या बॉडीज वरती आउटवर्ड फोर्स अज्युम करावा लागतो, आउटवर्ड ऍक्सेलरेशन अज्युम करावं लागतं NLM अप्लाय करण्यासाठी. This frame of reference is called as non-inertial frame of reference. Non-inertial frame of reference मध्ये without assuming that pseudo, you cannot use NLMs. So Newton's laws of motion can be applied to non-inertial frame as well, but there is a small terms and condition. You have to assume the pseudo force. Inertial frame मध्ये काही गरजच नाहीये कुठलाही फोर्स अज्युम करण्याची, बिकॉज डायरेक्टलीच NLM ऍप्लिकेबल असतात. सो एक्झाम्पल म्हणून हा एक त्याला आपण सॉल्व्ह करूया. वाचा क्वेश्चन काय, तुम्ही पहिला पॉज करून वाचू शकता. अ लिफ्ट इज मुव्हिंग डाऊन, एक लिफ्ट खाली मूव्ह करते. अ मॅन इन द लिफ्ट, आतमध्ये माणूस एक, ड्रॉप्स अ बॉल, एक बॉल ड्रॉप करतो. व्हॉट इज द ऍक्सेलरेशन ऑफ दिस बॉल? दोन लोकांसाठी, ऑब्झर्व्हरसाठी लिफ्ट मधल्या आणि बाहेर एक माणूस थांबलाय स्टेशनरी या ऑब्झर्व्हरसाठी. म्हणजे या लिफ्ट मधल्याला आपण, लिफ्ट मधला माणूसला L म्हणू, आउटसाइड वाल्याला O म्हणू. आता तुम्हाला मागेच सांगितलं मी, आउटसाइड वाला रेस्टला आहे म्हणजे तो कोणत्या फ्रेम ऑफ रेफरन्स मध्ये आहे? तो नॉन ऍक्सेलरेटेड इनर्शियल फ्रेम मध्ये आहे. सो याच्यासाठी कुठलाही फोर्स अज्युम करायची गरज नाही. तो बघतोय की दगड पडतोय, तो म्हणेल हा जीनी पडतोय दगड तर खाली जीनीच पडणार. कारण की त्याच्यासाठी कुठलाही ऍक्सेलरेटेड नॉन ऍक्सेलरेटचा कॉन्सेप्ट नाही, त्यासाठी जी डायरेक्टली ऍक्ट होते, NLM डायरेक्टली ऍप्लिकेबल. पण या माणसाचा विचार करा, हा माणूस अशा लिफ्ट मध्ये आहे जी स्वतः खाली चालली आहे. सो त्याच्या हिशोबाने आतल्या सगळ्या बॉडीजवर एक सुडो ऍक्सेलरेशन वर लागत असेल. सो तो रिपोर्ट करेल की त्या बॉडीचं, त्या बॉलचं ऍक्सेलरेशन G नसून G मायनस A आहे. सो दुसऱ्याचं रिपोर्टिंग G मायनस A येईल, पहिल्याच रिपोर्टिंग G येईल. कोणाचं रिपोर्टिंग G येईल? What are the acceleration of the ball as observed by the man in the lift? In the lift, G minus A. And man standing stationary on the ground. So G minus A and G, correct answer is option delta. So this was the question based on frame of reference. Frame of reference वरती based हा question होता. Let's move to next point now. आता हा लेसन जर तुम्ही बघाल, लॉज ऑफ मोशन, हा ऍक्च्युअली खूप मोठा लेसन. या लेसन मध्ये खूप सारे आर्टिकल्स आहेत. या सगळ्या आर्टिकलला डिटेल मध्ये शिकायचंय. हा पूर्ण व्हिडिओ जर तुम्ही नीट बघाल, आता प्रॉब्ली हा 2 पार्ट मध्ये आपण बनवू शकतो, आणखी मोठा व्हिडिओ बनणार आहे. सो हा 1 तासाचा समजा फर्स्ट पार्ट आणि 1 तासाचा दुसरा पार्ट, असे 2 तास जर का तुम्ही प्रॉपरली व्हिडिओ बघाल, तुम्हाला सगळे कॉन्सेप्ट याच्यातले क्लिअरली समजून जातील. लेट्स मूव्ह टू द नेक्स्ट आर्टिकल गाईज. पुढचा आर्टिकल आहे कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. हा जो कॉन्झर्वेशन प्रिन्सिपल आहे ना, एकदम कॉमन सेन्सचा प्रिन्सिपल आहे. जर तुम्हाला NLM येत असेल, न्यूटन्स लॉज येत असतील, तर न्यूटनचा सेकंड लॉ काय आहे? सेकंड लॉचं म्हणणं आहे की फोर्स ऍक्टिंग ऑन द सिस्टम इज रिझल्टिंग इनटू इट्स चेंज इन मोमेंटम पर युनिट टाइम. आता फॉर्म्युला आहे, रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम इज इक्वल टू फोर्स. आता कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम काय आहे? तर त्याचं म्हणणं असं आहे की जर फोर्सच लागला नाही एखाद्या सिस्टम वरती, इफ देअर इज नो एक्सटर्नल अनबॅलन्स्ड फोर्स acting on system of interacting bodies. जर सर्टन सेट ऑफ बॉडीज, जी सिस्टम आहे त्याच्यावरती एक्सटर्नल कुठला फोर्स लागत नसेलच, तर तशा बॉडीसाठी dp/dt 0 येणार. चला dt पलीकडे गेला म्हणजे dp 0 येणार. dp म्हणजे चेंज इन मोमेंटम 0 येणार.
म्हणजेच मोमेंटम काय होणार, फोर्स झिरो म्हणल्यावरती डेल्टा पी झिरो. डेल्टा पी झिरो म्हणजे पी इनिशियल इज इक्वल टू पी फायनल. म्हणजे मोमेंटम कन्झर्व होणार, कॉन्स्टंट राहणार. इफ देर इज नो एक्सटर्नल फोर्स ऍक्टिंग ऑन सिस्टम ऑफ इंटरॅक्टिंग बॉडीज, the linear momentum of the system is conserved. कॉन्स्टंट राहतो लिनियर मोमेंटम. आपण त्याला इक्वेशननी पण प्रूव्ह करून टाकलंय. याचे खूप सारे एक्झाम्पल्स घेऊ शकतो आपण. जसं की पहिलं एक्झाम्पल आहे रिकॉइल वेलॉसिटी ऑफ गन. रिकॉइल वेलॉसिटी ऑफ गन. समजा एक गन आहे आणि या गन मध्ये एक बुलेट आहे आणि गन आणि बुलेट दोघं पण रेस्टला आहेत. सो त्याचा सिस्टमचा मोमेंटम किती आहे, पी इनिशियल झिरो. आता समजा आपण गनचा ट्रिगर प्रेस केला. ट्रिगर प्रेस करण्यासाठी काही फोर्स लागत नाही. आपण ट्रिगर प्रेस केलं, ते ट्रिगर प्रेस केल्यावरती आतमध्ये काहीतरी केमिकल रिॲक्शन होतं, ब्लास्ट होतो आणि ती गोळी पुढे जाते. आता गोळी जेव्हा पुढे जाते तर ऍट द सेम टाइम फॉरवर्ड मोमेंटमला कॅन्सल करायला गन मागे येते आणि सच दॅट फायनल मोमेंटम पण झिरोच राहतो. सो फायनल मोमेंटम काय होतो, तर मास ऑफ बुलेट इंटू वेलॉसिटी ऑफ बुलेट प्लस मास ऑफ गन इंटू वेलॉसिटी ऑफ गन. हे कॅपिटल मध्ये लिहिलं मी मुद्दामून, स्मॉल मध्ये बुलेट, मोठ्यामध्ये गन. सो आपण ह्या प्रकारे फायनल मोमेंटम काढला. बट मोमेंटम कन्झर्वेशन प्रमाणे काय येईल, इनिशियल आणि फायनल इक्वल पाहिजे. बट इनिशियल झिरो होता, दोघं रेस्टला होते, म्हणजे फायनल पण काय झालं पाहिजे, झिरो. आणि फायनलला झिरो कराल तुम्ही तर तुम्हाला वेलॉसिटी ऑफ गन मिळेल. किती मिळेल बघा, हा पलीकडे जाईल, मायनस छोटा एम छोटा व्ही अपॉन मोठा एम, हा मास डिवाइड होईल. म्हणजे वेलॉसिटी ऑफ गन ही वेलॉसिटी ऑफ बुलेटच्या ऑपोजिट आहे, मायनस साइन म्हणजे मागे येणार आहे. तिकडे तुम्ही गोळी मारली तर गन मागे येईल, कितीच्या स्पीडने येईल हा त्याचा फॉर्म्युला आहे. जर तुम्ही मॅग्निट्यूड काढाल तर मायनस साइन सोडून द्या, यू कॅन डायरेक्टली फाइंड द रिकॉइल वेलॉसिटी ऑफ द गन. असेच खूप सारे एक्झाम्पल्स येऊ शकतात. रिकॉइल वेलॉसिटी ऑफ गन आहे. बरं इथं क्वेश्चन्स आहेत ऍक्च्युअली, मी अजून एक दोन एक्झाम्पल्स तुम्हाला इथेच सांगतो. एक एक्झाम्पल आहे पर्सन जम्पिंग ऑफ अ बोट. एक समजा पाण्यावरती रेस्टला थांबलेली बोट आहे, त्याच्यामध्ये एक माणूस थांबलाय. माणसाचा मास स्मॉल एम, बोटचा मास मोठा एम. दोघं रेस्टला होते, दोघांचा मोमेंटम इनिशियली झिरो होता. रेस्टला असल्यावरती मोमेंटम नाही. आता माणसाने ठरवलं काही रिझनमुळे त्यांनी मारली उडी इकडे व्ही वेलॉसिटी, तर काय होईल, तिकडचा मोमेंटम जनरेट झालाय. सिन्स आपल्याला माहिती की एक्सटर्नली कोणी फोर्स लावत नाही, सिस्टमवरती एक्सटर्नल फोर्स नाही लागला पाहिजे, इंटरनल फोर्सेस चालतील. म्हणजे जसं की ह्याच्यामध्ये एक्सटर्नल कोणी फोर्स नाही लावत. सो हा जेव्हा इथे जम्प करेल, सो पर्सननी जनरेट केला मोमेंटम राईट डिरेक्शन मध्ये, त्याला कॅन्सल करायला बोट मागे जाईल आणि याच लॉजिकने बोटची वेलॉसिटी पण आपण काढू शकतो. सेम लॉजिक, मायनस एम व्ही अपॉन एम. व्ही स्मॉल व्ही इज द वेलॉसिटी ऑफ पर्सन, capital V is the velocity of the boat. This is the logic. So recoil velocity of gun, person jumping off a boat. अजूनही याच्यावरती कॉन्झर्वेशनचे क्वेश्चन्स येऊ शकतात. जसं की रॉकेटचं जे मोशन आहे, रॉकेट वर जातं तेव्हा काय होतं की बेसिकली गॅसेस जे आहेत, एक्झॉस्ट गॅसेस, तेवढे फास्ट, केवढ्या हाय स्पीडनी खाली इजेक्ट होतात की त्याचं मोमेंटम कन्झर्वेशनसाठी तो वर जातो. सो इट इज बेसिकली ऍक्शन रिएक्शन प्रिन्सिपल, कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. लेट अस सॉल्व सम क्वेश्चन्स ऑन दिस. The rocket works on conservation of linear momentum, obviously. Easy question. Okay, so the second question is, when a bullet of mass 5 gram is fired, the impulse on it is 200 Newton second. आता बघा, इम्पल्स वर्ड जर तुम्ही बघितला तर नॉर्मली काय होतं की इम्पल्स वर्ड लगेच नाही झेपत तुम्हाला. इम्पल्सला तुम्ही इझी लँग्वेज मध्ये लक्षात ठेवा, चेंज इन मोमेंटम. इम्पल्स म्हणजे काय, चेंज इन मोमेंटम. आता गन आणि बुलेट फायर केली, बुलेटचा मोमेंटम 200 ने बदलला, ऑब्व्हियसली गनचा मोमेंटम 200 ने बदलेल, बिकॉज गन आणि बुलेट दोघं रेस्टला होते. बुलेट 200 ने पुढे गेली 200च्या मोमेंटमनी, तर मागचा मोमेंटम गननी तेवढाच डेव्हलप केला पाहिजे. सो डायरेक्टली आपल्याला सांगितलं की गन मागे चालली आहे कितीच्या मोमेंटमनी, 200च्या. आता गनचं मास आणि गनची वेलॉसिटीचं मल्टिप्लिकेशन 200 पाहिजे. त्यांनी गनचं मास दिले 10 किलो, 10 इथे टाकला मी, velocity of gun मिळेल, which is called as recoil velocity. So recoil velocity of gun is 20. Easy question. Next try करा. A shell fired from a gun at an angle to horizontal explodes mid-air. Then where will the center of mass of the shell fragments move? Now very interesting question.
नाउ दिस इज अ कंबाइंड क्वेश्चन ऑफ प्रोजेक्टाइल अँड दिस लेसन. एक ऑब्जेक्टला प्रोजेक्ट केलंय, बेसिकली प्रोजेक्टाइल मोशन असा पडतो आणि हा ऑब्जेक्ट इथे पडला पाहिजे होता, हा इथे पडला पाहिजे होता, बट मिड एअर तो एक्सप्लोड होतो 3-4 तुकड्यांमध्ये. 3-4 तुकड्यांमध्ये एक्सप्लोड झाल्यावरती काय होतं, हा पीस तर असा पडेल, हा पीस असा उडून असा पडेल, हा पीस असा पडेल, हा पीस असा पडेल. जसे पण जातील ते पीसेस या एंटायर प्रोसेसमध्ये एक लक्षात ठेवा, हा जेव्हा एक्सप्लोड झाला, एक्सप्लोड होत असताना इंटरनल फोर्समुळे एक्सप्लोड झाला, बरोबर, इंटरनल फोर्समुळे एक्सप्लोड झालाय. सो त्याचा जो सेंटर ऑफ मास असेल, त्याचा जो सेंटर ऑफ मास असेल तो त्याची ट्रॅजेक्टरी फॉलो करेल. सो सेंटर ऑफ मास याच पॉइंट वरती लाय करेल, सेंटर ऑफ मास याच ट्रॅजेक्टरीला फॉलो करेल आणि शेवटी जाऊन सेंटर ऑफ मास इथे राहील, शेवटी जाऊन सेंटर ऑफ मास इथे राहील. म्हणजे पूर्ण मोशन जेव्हा एंड होईल तेव्हा इथे एक पण तुकडा नाही पडणार, सगळे तुकडे इकडे तिकडे पडले असतील, पण सगळ्यांचा सेंटर ऑफ मास जर तुम्ही कॅल्क्युलेट कराल तर तोच पॉइंट असेल जिथे ऍक्च्युअल मध्ये तो बॉल पडायला पाहिजे होता, ऍक्च्युअली तो बॉम्ब पडायला पाहिजे होता. सो आन्सर काय येईल, शेल फायर्ड फ्रॉम द गन at an angle to horizontal explodes mid-air. Where will the center of mass of the shell fragments move? The center of mass will move along the same parabolic path along which the intact shell was moving. Intact shell म्हणजे actual shell जो होता intact, तो जिथं मूव होत होता त्याच पाथच्या along मूव करणार आहे. ओके, सो दिस वॉज क्वेश्चन बेस्ड ऑन कॉन्झर्वेशन ऑफ लिनियर मोमेंटम. बघूयात अजून क्वेश्चन्स आहेत का? लेट्स मूव टू द नेक्स्ट क्वेश्चन. ठीक है, there is one more question based on conservation of linear momentum. Now this you can see, a man of 50 kg stands on one end of the boat, river boat problem, boat person चा प्रॉब्लेम आहे. सो बोट पर्सन वाल्या प्रॉब्लेम मध्ये इथे ड्रॉ करतो मी डायग्राम. ही बोट आणि बोटचं वजन 200 किलो, पर्सनचं वजन 50 किलो. पर्सन या बोटवर पळायला चालू करतो. इफ ही स्टार्ट्स रनिंग ही रिचेस द अदर एंड. कितीच्या स्पीडने पळतो तो? 25 च्या. बरं, ही पर्सनची स्पीड दिली आहे का? नीट बघूयात. तर ही स्टार्ट्स रनिंग, हिज वेलॉसिटी इज 2 विथ रिस्पेक्ट टू बोट. म्हणजे वेलॉसिटी ऑफ पर्सन विथ रिस्पेक्ट टू बोट इज गिवन 2. म्हणजे वेलॉसिटी ऑफ पर्सन मायनस वेलॉसिटी ऑफ बोट इज गिवन 2. बरोबर ना? विथ रिस्पेक्ट टू बोट दिली, विथ रिस्पेक्ट टू वॉटर नाही दिली. विथ रिस्पेक्ट टू बोट, बोट मध्ये तो 2च्या स्पीडने पळतोय, विथ रिस्पेक्ट टू बोट 2 पळतोय, आणखी आता बोट पण मूव्ह करणार आहे, त्याच्या रिस्पेक्ट टू त्याची स्पीड 2 आहे. सो व्हॉट इज वेलॉसिटी ऑफ पर्सन? जर तुम्हाला ऍब्सोल्यूट वेलॉसिटी ऑफ पर्सन विचारली तर इट इज 2 प्लस वेलॉसिटी ऑफ बोट. आता हे तुम्हाला कळलं की वेलॉसिटी ऑफ पर्सन मिळाली. आता जर पर्सन या डायरेक्शन चाललाय या स्पीडनी, या डायरेक्शन चाललाय या स्पीडनी, तर बोट कितीच्या स्पीडनी मागे गेली पाहिजे? व्हॉट इज द फायनल वेलॉसिटी ऑफ बोट असं विचारलंय. सो ऑब्व्हियसली इनिशियली मोमेंटम 0 होता सिस्टमचा, बोट पर्सन रेस्टला होते, पर्सन इकडे मूव्ह झाला तर बोट मागे मूव्ह होणार आहे, दोघांचे मोमेंटम कॅन्सल झाले पाहिजे. मास ऑफ पर्सन इंटू वेलॉसिटी ऑफ पर्सन इज मास ऑफ बोट इंटू वेलॉसिटी ऑफ बोट. व्हॉट इज मास ऑफ पर्सन? पर्सनचं वजन 50 किलो. What is velocity of person? Velocity of person is 2 plus Vb is equal to what is mass of boat? बोटचं मास किती आहे? 200. What is velocity of boat? Velocity of boat is to be calculated. तेच तर विचारलंय. So 50 4 2 plus Vb is equal to 4 Vb. So 2 is equal to 3 Vb. तर Vb चा आन्सर काय येईल? 2/3. So velocity of boat will be 2/3 meters per second. Option is delta. The boat will start moving back with the speed of 2/3. हा क्वेश्चन थोडासा ट्रिकी होता बिकॉज रिलेटिव्ह वेलॉसिटीचा कॉन्सेप्ट दिलेला, डायरेक्ट क्वेश्चन नव्हता की हा पर्सन इथे चाललाय तर ह्याचं कॅल्क्युलेट करा जसं आपण नॉर्मली कॅल्क्युलेट करतो गन आणि रिकॉइल मध्ये, तसं नव्हता हा क्वेश्चन. ओके, सो नेक्स्ट क्वेश्चन बघूयात काही आहे का. सो नेक्स्ट आर्टिकल कोलिजन आहे. कोलिजन वाला आर्टिकल आपण नेक्स्ट व्हिडिओ मध्ये बघूयात. नेक्स्ट पार्ट ऑफ दिस टॉपिक. हा लेसन मी तुम्हाला सांगितलं मोठा आहे, 2 तास 2.25 तासाचं एक लेक्चर बनवण्यापेक्षा आय विल प्रेफर की 50 मिनिट्स किंवा 1 तासाचे 2 व्हिडिओ बनवूयात. हा कोलिजन वाला पार्ट वी आर गोइंग टू स्टार्ट फ्रॉम टुमॉरो. कोलिजन मध्ये टाइप्स ऑफ कोलिजन, इलास्टिक, इनइलास्टिक, हेड ऑन, ऑब्लिक कोलिजन किंवा
त्याच्यामध्ये त्याचे स्पेशल केसेस की एक मास खूप हेवी असेल, एक मास लाईट असेल किंवा दोन मासेस इक्वल असतील, त्या टाईपचे क्वेश्चन्स, किंवा बॉल बाउन्स होतोय किती हाईट पर्यंत परत राईज होतो, किती वेळ घेतो स्टॉप होण्यासाठी, किती डिस्टन्स ट्रॅव्हल करतो स्टॉप होण्यासाठी, हे सगळे शॉर्टकट्स उद्या बघूयात कोलिजन वाल्या पार्टमध्ये. कोलिजन नंतर कुठले कुठले टॉपिक्स राहतात बघूयात आपण फक्त एकदा. वी विल गो बॅक टू द फर्स्ट स्लाइड. सो या टॉपिक मध्ये आपण बरेच काही कव्हर केलं आहे. आपण आतापर्यंत फर्स्ट 5 आर्टिकल्स कव्हर केलेत. नेक्स्ट 6 आर्टिकल्स राहिले आहेत कोलिजन पासून सेंटर ऑफ मास अँड सेंटर ऑफ ग्रॅव्हिटी पर्यंत. आय होप तुम्हाला आता झालेले 5 आर्टिकल्स नीट समजले असतील. तुम्ही तुमच्या नोट्स बनवून घ्या प्रॉपरली. उद्याच्या लेक्चरमध्ये, हा जो लेक्चर आज मी अपलोड करतोय, आता नेक्स्ट लेक्चर त्याचा येईल मंडेला हा सेकंड पार्ट तुम्हाला मिळेल NLM चा. तो पार्ट झाल्यावरती हा लेसन पूर्ण कम्प्लीट होईल. त्यानंतर सबसिक्वेंट वीक डेज मध्ये मी पुढचे टॉपिक सिक्वेन्सनेच प्रोव्हाइड करणार आहे. जो सिक्वेन्स सरांच्या बुकमध्ये, सरांनी दिलेल्या बुकमध्ये आहे, जसं की फर्स्ट इज लॉज ऑफ मोशन, फर्स्ट इज मोशन इन द प्लेन, लॉज ऑफ मोशन, ग्रॅव्हिटेशन, त्याच सिक्वेन्स मध्ये सगळे टॉपिक्स तुम्हाला अवेलेबल करून दिले जातील. वन शॉट लेक्चर 11वीचे पहिले दिले जातील आणि त्यानंतर 12वीचे. हा जो पूर्ण पीपीटी आहे ह्याची तुम्हाला PDF पण प्रोव्हाइड केली जाईल. आता सध्या मी याला सेव्ह करून ठेवीन. उद्याचं लेक्चर झाल्यावरती नेक्स्ट लेक्चरच्या डिस्क्रिप्शन मध्ये यू विल फाइंड द लिंक फॉर दिस PPT. ओके, सो गो थ्रू दिस एज वेल. आय होप तुम्हाला लेक्चर समजलं असेल, आवडलं असेल. प्लीज लेट मी नो इन द कमेंट सेक्शन तुम्हाला अजून काही गोष्टी जर हव्या असतील त्याच्या रिलेटेड. Thank you so much guys for attending this session. We will meet in the next session.